आपण एक विचार केला पाहिजे की पंकजा मुंडे यांच्यावर जेव्हा चिक्कीचे आरोप झाले होते तेव्हा पंकजा मुंडेंचा राजीनामा मागण्यामध्ये धनंजय मुंडेंसकट सगळे लोक अग्रेसर होते. आता मात्र ती परिस्थिती दिसत नाहीये. अगदी त्याच वेळेला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि मारेकऱ्याच्या मास्टर माइंडला जे वेगवेगळ्या प्रकारे प्रिव्हिलेज देण्याचा प्रयत्न होतोय, हे प्रिव्हिलेज बघता मला वाटतं बीड आणि समस्त मराठा समुदायामध्ये कमालीची अस्वस्थता आहे की जर अशा पद्धतीने चालू राहिलं तर संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कधीही शिक्षा होणार नाही आणि संतोष देशमुख आणि त्यांच्या पीडित कुटुंबियांना न्याय मिळणार नाही. तुम्ही मागणी करताय का धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची? नाही, मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत नाहीये. मला असं वाटतं की या सगळ्यांना फार राजकीय किनार आहे, पण एक नक्की आहे की धनंजय मुंडेंनी काहीही चुकीचं केलेलं नाही, कर नाही तर त्याला डर कसली. त्यामुळे आतापर्यंतच्या जर अनेक आपण घटना बघितल्या म्हणजे अगदी पद्मसिंह पाटलांपासून तर अनिल देशमुख साहेबांपर्यंतच्या घटना, तर त्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते नंतर चौकशी संपल्यावर पुन्हा पदावर आलेले आहेत. अशा पद्धतीने करायला हरकत नाही. सर्व पक्षाचे नेते राजीनाम्याची मागणी करतात. नाही, बीड मधले जे सगळेच पक्ष त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतात त्याच्यात अनेक जणांच्या मागणीला राजकीय किनार आहे हेही समजून घ्या. कारण अजूनही सुदर्शन घुलेवर कुणी बोलत नाहीये. अजूनही जे फरार आरोपी आहेत त्या फरार आरोपींच्या अटकेच्या संदर्भाने निश्चित अशी कार्यवाही होत नाहीये. सभागृहाच्या पटलावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या आरोपींना आम्ही मकोका लावू असं म्हटलं होतं, परंतु मकोकाची फाईल ही जिल्हा प्रशासनाकडून मूव्ह करायला हवी असते. मात्र अजूनही स्थानिक पोलीस प्रशासनाने ती फाईल मूव्ह केल्याची माहिती पुढे आलेली नाही. याचा अर्थ त्यांना मकोका लागेल की नाही, आणि जर तो लागणार नसेल तर बीड मधली दहशत कशी संपेल, आणि ती दहशत संपणार नसेल तर लोक बोलतील कसं. संपत्ती संबंधात तुम्ही काही आरोप केले कुणाच्या? वाल्मिक कराडांच्या काही महिलांच्या नावावर संपत्ती असते. नाही, मी आरोप वगैरे कुणावरही केलेले नाहीत. मला फक्त एक साधा प्रश्न मला असा पडत आहे की अचानक या लोकांकडे येते कशी काय संपत्ती, त्याचे स्रोत काय असतात ते तपासले गेले पाहिजेत ना. एरवी विरोधकांच्याकडे तुमचा एवढा बारीक चष्मा असतो, एवढी म्हणजे संजय राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नामध्ये अगदी मेहंदीवाला कोण होता, कापड शिवणारा टेलर कोण होता, गजरे देणारा फुलवाला कोण होता, इतक्यापर्यंत जर तुम्ही चौकशा केल्या असतील तर एखाद्या व्यक्तीकडे 30-30, 40-40 कोटीची प्रॉपर्टी अचानक येते कशी, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना. न्याय सगळ्यांना सारखा असला पाहिजे. तर त्या संदर्भाने आम्ही स्पष्टपणे मागणी करतोय. आरोपाचं काय त्याच्यात? काही एक आरोप होतो, तो एक अफवा आहे की संजय राऊत यांना काही मारहाण झाली. काय हा सगळा नेमका प्रकार? नाही, कोण पत्रकाराचा म्हणूनच मी म्हटलं की एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणतात की त्यांची ही इनिंग सकारात्मक इनिंग असणार आहे आणि सकारात्मक इनिंग म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब कुठल्याही अफवांना थारा देणार नाहीत. जेव्हा त्यांच्या स्वतःच्या संबंधाने एक अर्धवट व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा त्यांनी 5 ते 6 लोकांवरती केस टाकली. मात्र प्रसाद काथेसारख्या बदमाश लोकांकडून किंवा पिसाटलेल्या आणि मोकाट युट्यूबर्स कडून जर चुकीची माहिती पसरवली जात असेल आणि जाणीवपूर्वक जर त्यांना बदनाम केलं जात असेल तर अशा बदनाम करणाऱ्या युट्यूबर्सवर देवेंद्र फडणवीस साहेब आपण काय कारवाई करणार आहात, की आपला न्याय हा सत्ताधाऱ्यांसाठी वेगळा आणि विरोधकांसाठी वेगळा, हे तरी आम्हाला एकदा कळू देत. आम्हाला कळलं पाहिजे की तुमची नेमकी भूमिका न्यायाची काय आहे. काही लाडक्या बहिणींची मतं घेतली, निवडून आले, सत्तेत आले आणि आता फिल्टर लावला जातो. कुठली दिली जाणार आहे? काही नावं नाही, याच्यावर लाडक्या बहिणींना आम्ही आधी जीव तोडून सांगत होतो तेव्हा लाडक्या बहिणींना ते ऐकायचं नव्हतं कदाचित. परंतु आता लाडक्या बहिणी काय स्टँड घेतात आणि घेतला तरी काय उपयोगाचं, कारण पुन्हा 4.5 वर्ष त्यांना स्क्रुटनी लावली जाईल. शेवटच्या 3-4 महिन्यात पुन्हा अजून त्यांना बहकवण्याचे अजून नवे मार्ग शोधले जातील. त्यामुळे आता म्हणजे लढाई के दिन खाडे करून आता बोलण्यात काही ठीक आहे. थँक्यू.